राजस्थानच्या बिकानेरमध्ये वायुदलाचं MiG-21 हे विमान कोसळलं. दरम्यान कोसळलेल्या विमानाचा पायलट सुरक्षित असल्याची माहिती मिळते. अद्याप या दुर्घटनेचं कारण मात्र समजू शकलेलं नाहीये. जम्मू एअरपोर्ट जवळ बेवारस बॅग सापडली. बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांचं नागरिकांना घाबरू नका असं त्यांनी आवाहन केलंय. पालघरच्या बोईसर चिल्हार फाटा इथं स्फोटकं भरलेली 2 टेम्पो हे जप्त झालेत. जिलेटिन आणि डिटोनेटर्सचा या टेम्पोत भरलेले होते. पोलिसांनी दोन्ही चालकांना आता ताब्यात घेतलाय आणि पुढचा तपास सुरू केलाय. पंजाब बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीचा अलिबाग मधला बंगला स्फोटकं वापरून जमीनदोस्त केला गेला. बंगल्याचं बांधकाम इतकं मजबूत होतं की त्यासाठी मग चक्क बॉम्बचा वापर केला गेला. दरम्यान नीरव मोदीचा बंगला पाडण्यासाठी 30 किलो डायनामाइट स्फोटकांचा वापर झाला. तर मागील 3 दिवसांपासून बंगल्याच्या खांबांना ड्रिल करून डायनामाइट आत बसवण्याचं काम सुरू होतं. नीरव मोदीचा बंगला उद्ध्वस्त केला तर काय मोठा वाघ नाही मारला. हिंमत असेल तर नीरव मोदीला उद्ध्वस्त करा. छोट्या गोष्टी करून प्रकरणाला वळण देऊ नका असं वक्तव्य राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी केलं. पंतप्रधान मोदींच्या हस्ते कानपुरात विविध कामांचं उद्घाटन झालं. लखनौ मेट्रोच्या नव्या मार्गाचं देखील मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं. उत्तर प्रदेशमधील विकासासाठी गती देण्याची इच्छा आधीच्या सरकारमध्ये नव्हती. मात्र योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर विकासाला गती मिळाली असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी आवर्जून म्हटलं. अयोध्या प्रकरणी मध्यस्थी होईल असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं असून मध्यस्थ नियुक्तीसाठी न्यायमूर्ती खलिफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली आता त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. या समितीत श्री रविशंकर आणि न्यायमूर्ती श्रीराम पंचू यांचा समावेश आहे. याबरोबरच सुप्रीम कोर्टानं या प्रकरणाबाबतच्या बातम्या प्रसारित करण्यावर देखील प्रतिबंध लावलेला आहे. मध्यस्थीची ही प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे. ही मध्यस्थता प्रक्रिया जी आहे ती उत्तर प्रदेशातील फैजाबादमध्ये चालेल. दरम्यान समितीची घोषणा झाल्यानंतर समितीचे सदस्य महंत सीताराम निर्मोही आखाडा यांनी श्री रविशंकर यांना विरोध केलाय. आमचा या समितीत कुठल्याही राजकीय व्यक्तीला विरोध नसेल असं म्हटलेलं आहे. कुठचीही राजकीय व्यक्ती चालणार नाही असं त्यांनी म्हटलंय. मध्यस्थी म्हणजे वेळकाढूपणा असून जर मध्यस्थीच करायची तर शेकडोंचे जीव का गेले असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसंच आता निवडणुका या राम मंदिराच्या मुद्द्यावरतीच लढल्या जातील असं भाकीत त्यांनी केलं. निवडणूक आयोगाची बैठक सुरू असून लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. दरम्यान एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मतदानाची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजप संसदीय दलाची 7 वाजता बैठक होण्याची शक्यता आहे. गाझियाबादमधील रॅलीनंतर पंतप्रधान मोदींसह भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या बैठकीत सहभागी होतील. या बैठकीत लोकसभा निवडणुकीचं तिकीट देण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची 3 दिवसीय वार्षिक बैठक ही ग्वालियरमध्ये आयोजित झाली आहे. आजच्या या बैठकीत देशातील समस्यांवरती आधारित प्रस्ताव आणि काही तोडगे यावरती चर्चा झाली. बैठकीत संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यासह अनेक पदाधिकारी देखील उपस्थित होते. केदारनाथमध्ये यंदा बर्फवृष्टीने रेकॉर्ड तोडलेला आहे. आतापर्यंत केदारनाथमध्ये 38 फूट इतकी बर्फवृष्टी झाली. केदारनाथ मंदिराचा मोठा भाग बर्फानं झाकला गेलाय. इतर इमारती देखील बर्फानं झाकल्यात. दिल्लीत काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीत उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची माहिती नाना पटोले यांनी दिलेली आहे. तर येत्या 2 ते 3 दिवसात काँग्रेस लोकसभा उमेदवारीची घोषणा करणार असल्याचं देखील नाना पटोले यांनी म्हटलं. नागपूर लोकसभा मतदारसंघातनं पटोले यांची उमेदवारी नक्की झाल्याची सूत्रांकडून माहिती आहे. काल पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर आज नागपूर मेट्रोची फ्री राईड ठेवण्यात आली. या फ्री राईडला नागपूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. अनेक विद्यार्थी देखील यावेळी आले होते. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुंबईतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. शिवसेनेने या संदर्भात मागणी केली होती आणि त्यानंतर आता हा मालमत्ता कर रद्द झालाय. मुंबईतल्या विनाअनुदानित शाळेतील महिला शिक्षकांचं मातोश्री बाहेर धडक आंदोलन बघायला मिळालं. कलानगरच्या गेटमध्ये त्या घुसल्या. एकीकडे जागतिक महिला दिन असतानाही दुसरीकडे या शिक्षिका गेल्या 26 दिवसांपासून आंदोलन करतायत. तरीही न्याय मिळत नसल्यानं त्यांनी मातोश्री बाहेरील रस्त्यावरती ठिय्या मांडला. नाणारचा प्रकल्प रद्द झाल्याचं सरकारनं जाहीर केलं असलं तरी नाणारवासियांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. नाणार रद्द झाला असेल तर आनंद आहे, पण याकडे दुर्लक्ष करू नका. निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय असू शकतो. सतर्क रहा असं राज यांनी म्हटलं.
धनंजय मुंडे यांच्या आरोपानंतर अशा गलथान आरोपांना मी उत्तर देत नाही असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं. माझा विभाग भ्रष्टाचारी असल्याची ओरड एक व्यक्ती 4 वर्ष करते असं देखील त्यांनी म्हटलं. पुणे शहरात वास्तव्यास असलेल्या 45 पाकिस्तानी हिंदूंना भारताचं नागरिकत्व बहाल करण्यात आलेलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते नागरिकत्व मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यामुळे भारतीय नागरिकत्व मिळाल्यानं त्यांनी मग आता आनंद व्यक्त केलाय. वसईच्या कामण इथल्या एका चिल्ड्रन्स कॅम्प स्टुडिओच्या शेडला आग लागली. या आगीत शेड जळून खाक झालं असून आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. अकोल्यातील बाळापूरमधील डोंगरगाव शिवारात मन नदीमध्ये अवैधरित्या रेतीचा उपसा सुरू असतानाच दरड कोसळून एका मजुराचा दुर्दैवी अंत झाला आणि या प्रकरणी अधिक तपास पोलिसांनी सुरू केलाय. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन सख्या भावानं अल्पवयीन बहिणीवरती बलात्कार केला. दरम्यान पीडिता गर्भवती राहिल्यानं हा प्रकार उघडकीस आला आणि या प्रकरणी विकृत मुलाची रवानगी बाल सुधार गृहात आता केली आहे. जुन्नरच्या भटकळवाडीत एकाच विहिरीत 2 बिबटे पडलेले होते आणि त्यानंतर एकच खळबळ माजली. दरम्यान दोघांनी सुखरूपरित्या बाहेर काढण्यात वन विभागाला यश आलं. माणिक डोह बिबट्या निवारण केंद्राच्या टीमनं हे रेस्क्यू ऑपरेशन केलं. महिला दिनाचं औचित्य साधत शिर्डीच्या नॅशनल ऍडव्हेंचर फाउंडेशनच्या वतीनं नगराध्यक्ष अनुराधा अधिक यांना हवाई सफर घडून आणण्यात आली. 1000 फुटापेक्षा जास्त उंचावरती अधिक यांनी यावेळी हवाई सफरीचा आनंद घेतला. अकोल्यात दोन्ही डोळ्यांनी अंध असलेली राखी जीवतानी हिनं आपल्या अंधत्वावरती मात केलेली आहे. हालाकीच्या परिस्थितीवरती त्यांनी मात केली. इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून शिकवणी वर्ग सुरू केले आणि तिला भविष्यात प्राध्यापक व्हायची इच्छा आहे. पुण्याच्या वाघोलीमध्ये महिला दिनी महिलांचा दुर्गा अवतार बघायला मिळाला. वाघोलीतील बाजारतळ आणि इतर परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची महिलांनी तोडफोड करून जाळपोळ केली. वाशिममध्ये सरकारनं कोट्यवधी खर्चून महिला रुग्णालय बांधलं खरं, मात्र रुग्णालय अजूनही सुरू नाहीये आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या महिलांनी इथं आंदोलन केलं. बंद दरवाजाला हार अर्पण करून नारळ फोडून लोकशाही मार्गानं आंदोलन केलं. किमान वेतन कायद्यानुसार वेतन अदा करण्याच्या मागणीसाठी अमरावती विद्यापीठातील 50 कंत्राटी कर्मचारी महिलांनी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. गेल्या 16 वर्षांपासून या महिलांना विद्यापीठातून केवळ दिवसाकाठी 75 रुपये मिळत आहेत. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी आई आणि आत्या सुप्रिया सुळे यांचा फोटो इंस्टाग्रामवरती शेअर करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महिला दिनी वाशिममध्येच वुमन मेडिकोसच्या संकल्पनेतनं पहिल्यांदाच डॉक्टरांच्या दौडचं आयोजन झालं होतं. यावेळी जिल्ह्यातील शेकडो महिला डॉक्टर्स उपक्रमात सहभागी झाल्या. अमरावतीतील बेटी बचाव बेटी पढाओचा संदेश देत रॅली काढण्यात आली. रॅलीत डॉक्टरांसह नर्सेस, वैद्यकीय विद्यार्थी, शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले. यावेळी एका चिमुरडीनं मुलींचं समाजातील स्थान काय हे देखील आवर्जून सांगितलं. पुण्याच्या वाडेश्वर कट्ट्यावरती सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि कला क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना आमंत्रित करण्यात आलं. यावेळी महिलांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. देशाची राष्ट्रीय विमान कंपनी असलेल्या एअर इंडियानं आज महिला दिनानिमित्त एक चांगली ऑफर दिली. त्यानुसार आज दिवसभरातील सर्व 12 आंतरराष्ट्रीय आणि 40हून अधिक देशांतर्गत विमानांचं सारथ्य केवळ आणि केवळ महिलांनी केलं. मुंबईच्या जोगेश्वरीत महिला दिनानिमित्तानं जगातील सर्वात लांब साडीवरती राजमाता जिजाऊंचं जीवनचरित्र रेखाटण्यात आलंय. 2 दिवस ही साडी प्रदर्शनात ठेवण्यात येईल. या बायोपिक साडीची नोंद थेट जागतिक विश्वविक्रमात घेतली गेली आहे. नॅशनल चिली अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन नुसार दक्षिण चिलीच्या तटावरती आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांनी नव्या वेलची प्रजाती पाहिल्याचा दावा आता केला जातोय. टाईप डी वेल ही इतर वेल प्रजातीपेक्षा वेगळी दिसत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अमेरिकेत पोलीस अधिकारी चार्ल्स स्टार्क्सनं 22 फेब्रुवारीला 30 वर्षीय ब्रेडली ब्लेकशेअरला गोळी घातली होती. याचा व्हिडिओ जारी करण्यात आला. पोलिसांना कार चोरीची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी याचा पाठलाग केला. मात्र वेगवान धावणाऱ्या कारनं पोलिसांना धडक दिली. यात पोलीस अधिकारी वाचला. त्यानंतर ही कार आता एका झाडाला धडकून आग लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. जागतिक महिला दिनानिमित्तानं फ्लिपकार्टवरती कालपासून सुरू झालेल्या वुमेन्स डे सेलचा आजचा अखेरचा दिवस आहे. अनेकांच्या उड्या चर्ची पडल्यात. लहानपणापासूनच अनेकांचं आकर्षण ठरलेली बार्बी डॉल आता उद्या 60व्या वर्षी पदार्पण करते. या 60 वर्षात बार्बीत अनेक बदल झालेत. दिवसेंदिवस ही बार्बी अधिक आकर्षक होते. मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नानिमित्तानं अंबानी परिवारानं मुंबईतल्या 50,000 पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी मिठाईचे बॉक्स पाठवले. बॉक्ससोबत आशीर्वाद आणि शुभकामनासाठी कार्डही पाठवलं.
नेटफ्लिक्स या व्हिडिओ स्ट्रीमिंग ॲपनं अक्षरशः धुमाकूळ घातला. दुसरीकडे नेटफ्लिक्समुळे फक्त सिनेमागृहांसाठीच सिनेमा तयार करण्याचे भवितव्य धोक्यात येऊ शकतं. म्हणून नेटफ्लिक्स सारख्या व्हिडिओ स्ट्रीमिंग ॲपला वेळेस रोखलं पाहिजे असं मत आघाडीचे दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी व्यक्त केलंय. करण जोहरच्या कलंक या सिनेमात अभिनेता वरुण धवन झळकणार आहे. नुकतंच या सिनेमातील एक पोस्टर रिलीज झालं. दरम्यान वरुण धवन या सिनेमाचं शूटिंग सुरू असतानाचे फोटो देखील आपल्या सोशल मीडियावरती शेअर करतोय. महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरारी घेते, इतरांना प्रोत्साहन देते. खेळापासून अवकाश संशोधनापर्यंत त्यांचा सहज वावर एकूण दिसतोय. पुढच्या पिढ्यांना नवी दिशा देतोय. या कर्तृत्वाला सलाम करताना जागतिक स्तरावरील महिलांच्या प्रतिकृती बार्बीच्या रूपात महिला दिनाच्या निमित्तानं आणल्या गेल्या.